राजकारणात पुण्याई कामाला येते जरूर, पण राजकारणातल्या पुण्याईचं जे आयुष्य आहे ते थोडं असतं. म्हणजे अगदी संपूर्ण जीवनभर ही राजकीय पुण्याई कामाला येते किंवा पुरते किंवा सोबत राहते अशातला भाग नसतो. 5 वर्ष फार तर 10 वर्ष राजकीय आशीर्वाद किंवा राजकीय पुण्याई घराण्याची कामाला येते. परंतु एक ना एक दिवस आपलं कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यामध्ये जर त्या पुण्याईने पुढे आलेल्या नेत्याला जमलं नाही तर त्याचं राजकीय करिअर तिथं थांबतं आणि त्याची पुण्याई थांबते आणि त्याचं राजकारणही थांबतं. लातूरमध्ये अमित देशमुख यांचं राजकारण कसं आहे, भविष्यात त्यांचं काय होणार आहे, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत मोठं नाव. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एकही व्यक्ती नसेल की ज्याला विलासरावजी देशमुख यांचं नाव माहीत नाही किंवा विलासरावजींचं कर्तृत्व माहीत नसलेल्या गाव वाडी वस्ती महाराष्ट्रात एक सुद्धा नसेल. एवढा नेता महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. आणि त्यांचे सुपुत्र अमित देशमुख हे लातूरचे म्हणजे विलासराव देशमुखांच्या नंतर लातूरचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2-3 वेळा ते आमदार म्हणून निवडले आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आता त्यांचं नेतृत्व कसाला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, नेतृत्व कसाला लागण्याचं कारण आहे की लातूरचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मला असं वाटतं की ते 25 ते 30 वर्षापासून मॅनेज राजकारण होत गेलेलं आहे. म्हणजे विलासरावजी हयात असताना सुद्धा विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असावा हे विलासरावजी ठरवत होते, हे सत्य आहे. त्यानंतर अमित देशमुखांनी सुद्धा 15 वर्ष अशाच पद्धतीनं लातूरची भारतीय जनता पार्टी चालवली असा आरोप त्यांच्यावर होतोय. शिवसेना ही तत्कालीन शिवसेना चालवली असा आरोप त्यांच्यावर होतोय. आणि प्रत्येक वेळी मग ते लातूर ग्रामीण त्यांच्या भावाचा मतदारसंघ जो आहे धीरज देशमुखांचा तिथे आणि लातूर शहरामध्ये आपल्याला हवे असलेले विरोधी उमेदवार म्हणजे ते पराभूतच होणारे, खात्रीनं पराभूत होणारे विरोधी उमेदवार ते पुढून कसे येतील त्याची ते काळजी घेत होते आणि त्यासाठी आवश्यक असलेली रसद सुद्धा अमित देशमुख किंवा देशमुख परिवार पुरवत होता असं म्हटलं जातं. असं अनेकदा अनेकांनी अनेक पत्रकारांनी लातूरच्या तसं लिहिलेलं आहे. आणि लातूरचं राजकारण हे मॅनेज राजकारण आहे असं म्हटलं जात आहे. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये आता पहिल्यांदा लातूरमध्ये एक नवा इतिहास घडलेला आहे. इतिहास हा शब्द एवढ्यासाठी वापरला की लातूरच्या राजकारणामध्ये गेली 25-30 वर्ष जी गोष्ट घडलीच नाही, पूर्वीही घडली असेल तर माहीत नाही जुन्या काळामध्ये, पण ती 25-30 वर्षात घडलीच नाही ती गोष्ट लातूरच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा घडते. भारतीय जनता पार्टीने इमानदारीने म्हणजे देशमुखांची इच्छा नसलेला परंतु देशमुखांना मोठी टफ आणि टक्कर देणारा उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या रूपाने दिलेला आहे. तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांच्या विरोधामध्ये आपल्याला गेल्या वेळेस धीरज भैयांचा तर इतिहास माहिती आहे. महाराष्ट्रात ते सर्वाधिक मताने निवडून आले होते. त्याचं कारण त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारच नव्हता. अचानक कुणीतरी एक गुत्तेदार आणून उभा केला गेला आणि मग सगळं मॅनेज झालं. त्या गुत्तेदारापेक्षा नोटाला जास्त मतं पडलेली होती लातूर ग्रामीणमध्ये. हे आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. परंतु लातूर ग्रामीणमध्ये आता भारतीय जनता पार्टीने रमेशप्पा कराड या भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या आमदारांना आणि या भागामध्ये मोठं प्रस्थ आणि काम असलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा उमेदवारी दिलेली आहे. पहिल्यांदा. गेल्या वेळेला तर ते तशी उमेदवारी दिली गेली असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु या वेळेला रमेश कराडांना पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने इमानदारीने उमेदवारी दिलेली आहे. आणि लातूरच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी एवढी इमानदार कशी झाली असा एक प्रश्न आता पडलेला आहे. अर्धी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते
दिवसभर इकडे कमळाचं चिन्ह घेऊन फिरत असतात, तर संध्याकाळी ते कुठे बाबळगावला त्यांच्या बैठका वगैरे होतात. हा इतिहास आतापर्यंतचा राहिलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये शिवराज पाटलांच्या सूनबाई ज्या की भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेल्या आहेत, त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. या उमेदवारीचं लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने या उमेदवारीचं स्वागत करायला हवं, ते स्वागत काही समोर आल्याचं दिसत नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची या उमेदवारीवर भारतीय जनता पार्टीचे जे आता स्वतःला पदाधिकारी कार्यकर्ते वगैरे म्हणून घेतात, किंवा भारतीय जनता पार्टीचे जे मुखंड आहेत हे सतत पुढे असणारी मंडळी असेल, या लोकांना हा निर्णय काही पक्षाचा रुजलेला दिसत नाही. त्यामुळं काही बातम्याही पेरल्या जातात की अजित पाटील कवेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरणार आहेत, किंवा दिवसराव काळे जे की जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, हेही नाराज असल्याची चर्चा सध्या आहे. आणि हे स्वाभाविक आहे, हे होणार होतं. म्हणजे अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चनाताईला पहिलं संकट जर काय असेल तर घर दुरुस्त करणे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची जी लातूर शहरामधली नाराजी आहे आता, ही नाराजी दुरुस्त करणे अर्चनाताईच्या पुढे एक मोठा आता संकट उभा टाकलेला आहे. त्या कशा पद्धतीने या सगळ्या लोकांना एकत्र करतात त्यात आपल्याला बघावं लागणार आहे. आणि वेळ अत्यंत कमी आहे. खरं म्हणजे अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी द्यायचीच होती, तर ती एक महिनाभर अगोदर जाहीर करायला हरकत नव्हती, किंवा रमेशप्पा कराडांना ग्रामीण भागात उमेदवारी द्यायचीच होती. तर एवढा उशीर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ओढत ताणाची आवश्यकता नव्हती. परंतु ऐन टायमाला किंवा ऐन वेळेला अर्चनाताईची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि अर्चनाताईंचा सर्वाधिक वेळ हा लोकांच्या पुढे पोहोचून लोकांना मते मागण्यात जाण्यापेक्षा त्यांच्या घरच्या मंडळीचे रुसवे फुगवे काढण्यामध्ये अधिक वेळ त्यांचा आता जाणार आहे. आणि मग आता तिकडे अमित देशमुखांच्या पुढे मात्र एक मोठं संकट उभा टाकले. हे आपल्याला महत्त्वाचं सांगायचं आहे की अमित देशमुखांची आता लढाई सोपी राहिलेली नाही पूर्वी इतकी. आता कोण विजयी होईल हे आजच ठरवता येणार नाही. भविष्यामध्ये हे कशा पद्धतीने सगळी मंडळी पुढे जातील हे आपल्याला बघावं लागणार आहे. आज तारखेला तर अमित देशमुखांचं पारडं 100% जड आहे, यामध्ये काही वाद असायचं कारण नाही. परंतु अर्चनाताई पाटील किंवा त्यांचा जो भारतीय जनता पार्टीचा परिवार आहे, संघाचा परिवार आहे, हा कशा पद्धतीने पुढे जातो. आता बाकी महायुती हा जो आपण शब्द वापरतो, तर लातूरमध्ये महायुतीमध्ये फक्त भाजप हे मोठा असलेला पक्ष आहे. बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेचा जो गट आहे, ह्या लातूरमध्ये काही फार प्रभावी नाही. एका दुसऱ्या वार्डापुरती त्यांची ताकद आणि शक्ती आहे, बाकी त्यांची काही शक्ती नाही. तर कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपली फिल्डिंग लावेल त्यावर अर्चनाताईचं भवितव्य अवलंबून आहे. तर दुसरीकडे अमित देशमुखांना लातूर पुन्हा जिंकायचं आहे आणि कर्तृत्व सिद्ध करायचं. मी आता पुण्याईवर नाही, माझ्या स्वकर्तृत्वावर उभा आहे हे आता लातूरला दाखवून द्यायचं. धीरज देशमुखांना ग्रामीणमध्ये आता निवडणूक जिंकून दाखवायची. सोपी नाही धीरज देशमुखांना निवडणूक लातूर ग्रामीणमध्ये जिंकणं, परंतु त्यांना आता स्वकर्तृत्वानं ही निवडणूक जिंकून दाखवायची. आणि अमित देशमुखांच्यावर तर लातूर आणि लातूर ग्रामीण एवढाच विषय नाही, लातूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या किती जागा आता अमित देशमुख निवडून आणणार आहेत. आणि मराठवाड्यामध्ये त्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं लातूर जिल्ह्यातल्या सर्वांचं स्वप्न आहे की अमित भैया हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तर राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपण ज्या विभागामधून येतो त्या विभागातले 30-35 आमदार आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे असणं आणि आपण ते निवडून आणणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि लोकनेता या भूमिकेतून अमित देशमुखांना काम करून शेजारचे जे जिल्हे आहेत, नांदेड असेल, बीड असेल, धाराशिव असेल, किंवा जालना, परभणी, औरंगाबाद असेल, या भागामध्ये सुद्धा पक्षाचं काम, पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार विजय करण्यासाठी अमित देशमुखांना अहोरात्र कष्ट आणि प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि हे एकीकडे असताना म्हणजे मराठवाडाभर त्यांचा प्रवास होणे अपेक्षित असताना लातूरमध्ये आता त्यांना जास्त गुंतून पडावं लागणार आहे. अत्यंत विरोधी पक्षानं मोठी खेळी केलेली आहे. अर्चनाताई पाटील यांना हलक्यात घेण्याचं
कारण नाही. आणि मला वाटत नाही अमित देशमुख अर्चना पाटील यांना हलक्यात घेतील म्हणून, किंवा भारतीय जनता पार्टीचे काही मंडळी आपल्यासोबत आहेत असं नाही. लातूरमधली निवडणूक जर लातूरच्या जनतेनं हातामध्ये घेतली तर मग बाकी पदाधिकारी कार्यकर्ता ह्याला काही महत्त्व राहत नाही. आणि लातूरची जनता काही करू शकते याचीही अमित देशमुखांना खात्री आहे. विलासरावांना सुद्धा लातूरच्या जनतेने 95 मध्ये पराभूत केलं होतं. अशी पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी अमित देशमुखांना आता मोठ्या ताकदीनं, मोठ्या तयारीनं, मोठ्या विश्वासानं आपली जागा तर जिंकावी लागणार आहेच आहे. सोबतच आपल्या कर्तृत्वानं, आपल्या वक्तृत्वाच्या बळावर, आपल्या विश्वासू नेतृत्वाच्या बळावर मराठवाड्यातल्या जागा आपण कशा सर्वाधिक निवडून आणतो याकडेही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की राजकारणामध्ये पुण्याही कामाला येते, परंतु ती अखेरपर्यंत टिकत नाही. ही गोष्ट खरी आहे. पहिली 5 वर्ष, फार तर दुसरी 5 वर्ष, 10 वर्ष आपल्या घराण्याच्या प्रमुख पुरुषाची पुण्याही कामाला येते, पण त्यानंतर मात्र आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. ही वेळ आहे 2024ची की अमित देशमुखांना आता आपलं कर्तृत्व सिद्ध करावंच लागणार आहे. विलासरावां इतकंच आपण क्षमतावान आहोत, वडिला इतकीच राजकीय ताकद, राजकीय शक्ती आणि लोकांना सामावून घेण्याची दुर्दैवी इच्छाशक्ती आपल्याही अंतःकरणामध्ये आहे. हा भाव आता लोकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये आता अमित देशमुखांना रुजवावा लागणार आहे. तर दुसरीकडे चाकूरकरांना, अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी केलेली जी हिंमत आहे ही अत्यंत मोठी हिंमत आहे. अत्यंत मजबूतीने त्यांनी हा निर्णय घेतलाय. गेली 6 महिने सातत्याने विचारपूर्वक त्याने अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लातूर शहर लढवण्याचा निर्णय त्यांचा विचारपूर्वक झालेला निर्णय आहे. आता या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्या गोष्टी अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि त्यांच्या समर्थकाकडे आहेत का, हा एक महत्त्वाचा निकळीचा मुद्दा आहे. तर तिकडे लातूर ग्रामीणमध्ये रमेश अप्पा कराड, म्हणजे रमेश अप्पांचे समर्थक, रमेश अप्पा स्वतः, रमेश अप्पांचा पक्ष सातत्याने असं म्हणतो की लातूर ग्रामीणमध्ये रमेश अप्पाला जर उमेदवारी मिळाली तर आम्ही विजयाचा गुलाल उधळू. ही संधी आता मिळालेली आहे. रमेश अप्पा विजयाचा गुलाल उधळणार आहेत काय, आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत काय, हेही या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायचं आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.